Director of Art and Culture, to each and everyone present over here. Today's press conference is in regards with the D.D. Kusambe Festival 2025. At this occasion, we have among us the Secretary of Art and Culture, Shriman Sunil Chipaka, IS. My own Director of Art and Culture, Shri Segun Vedji, Deputy Director, Shri Milinda Mateji. Once again, I welcome you everyone. 14th D.D. Kusambe Festival is going to be started from 24th February to 20th February 2025 at Kala Academy, Goa. D.D. Kusambe Festival हो आमच्या गोंयांतलो एक नामवंत असो महोत्सव आणि म्हज्या डिपार्टमेंटाचो एक फ्लॅगशिप प्रोग्राम. आणि ह्या फेस्टिवला खातीर अनेक असे इंटलेक्च्युअल्स जे आसात, स्टुडंट्स जे आसात, ते आतुरतेन वाट पळयता. आणि पत्रकार सुद्धा म्हाका बरेचशे फावटी प्रश्न करतालो की D.D. Kusambe महोत्सव केन्ना ठरिल्लो आसा, केन्ना ठरिल्लो आसा. आणि हांव सांगतालो फेब्रुवारी म्हयन्याक जातलो. आणि आज तो वेळ आयिल्लो आसा की जो D.D. Kusambe हो एक प्रेस्टिजियस, ह्या एक अनेक रोल्स त्यांनी ह्या भारता खातीर आज निभयलेले आसा. आणि अशेंच एक व्यक्तिमत्व संपूर्ण जगा मुखार येवचें आणि गोंय सरकारान 2008 ह्या महोत्सवाची सुरवात केल्ली आसा. 2008 ते 2020 पर्यंत जे कीनोट स्पीकर, जे लेक्चर दाणीन दिल्ले आसा, ज्यांनी टॉक्स दिल्ले आसात, त्याचे लिस्ट हांव तुमच्या मुखार दितलोच. पूण 14th D.D. Kusambe फेस्टिवल ऑफ आयडियाज 2025 हेका अंदू वर्साचे लेक्चर स्पीकर जे आसात ते 24th गौर गोपाल दास, मॉन्क, लाईफ कोच अँड मोटिवेशनल स्पीकर म्हणजे जी जनगणना आसात, ते आपले ह्या महोत्सवाचे उद्घाटन करतले. म्हणजे ताजे सुरवेक पयलें व्याख्यान आसतलें. 25 तारखेक ताजो जो सब्जेक्ट जो आसतलो तो रिलेशनशिप्स अँड लायफ. दुसरो 25 फेब्रुवारी 2025 बरोबर 5 वरांचेर अलका सरोगी, प्रॉमिनंट नॉवेलिस्ट आणि देशांतली एक हिंदी ऑथर, आपले एन इट सेज सेव्ह मी फ्रॉम सुसाईड या विशयाचेर व्याख्यान दितले. तिसरे आमचे व्याख्यान जे आसा ते पद्मा श्री निवेदिता भिडे, ही जीवनव्रती लाईफ वर्कर अँड ऑल इंडिया व्हाईस प्रेसिडेंट ऑफ विवेकानंद केंद्र कन्याकुमारी हांगा आपलो रोल निभयता. आणि ओके, ताजे जे आसा ते रिलेवन्स ऑफ द मेसेज ऑफ स्वामी विवेकानंद हो 27th जातलो. ताजे बरोबर 26th आदित्य गुप्ता, एक एंटरप्रेनर, एडव्हेंचर, ऑथर, डिझायनर अँड फोटोग्राफर व 7 लाईफ लेसन्स फ्रॉम एव्हरेस्ट ह्या विशयाचेर व्याख्यान करतलो. आणि 28 तारखेक अभिलाष टोनी, कमांडर, नेवल ऑफिसर, एव्हिएटर अँड चॅम्पियन जॉर्जमॅन, सेलिंग अराउंड द वर्ल्ड या विशयाचेर आपले व्याख्यान सादर करतले. तांकां प्रत्येक दिसा वेगवेगळो मॉडरेटर हेवूय तांच्या बरोबर आसतले. आणि ते सगळे मॉडरेटर जे आसात ते गोंयकार आसतले. ह्या व्याख्यान 45 to 50 मिनिट्साचे सोंपले नंतर प्रत्येक जो ऑडियन्स जो आसा ते ऑडियन्स आपले प्रश्न विचारपाक शकता. ताजे उत्तर जे आमचे कीनोट स्पीकर आसतले किंवा लेक्चर व्याख्यान दितले ते ऑडियन्सा बरोबर वार्तालाप करतले. म्हणून एक आमी खाशेलें अशें एक आकर्शण हाडिल्लें आसात की त्या 5 दीस लायव्ह पेंटिंग, रवी किरण परमेश्वर हो लायव्ह पेंटिंग
ताजो एक कार्यक्रम आसतलो. अशे तरेचे फाटल्या फावटी आमी एक लोकोत्सवाच्या निमित्तान एक एक्सरसायज केल्लो आशिल्लो आनी ह्याच अनुशंगान तातूंतल्यान कितें आमी करपाक शकता बदल घडोवन हाडपा खातीर हो एक आमी हें केल्लो आसा. हो आमी ब्रॉचर तुमचे मुखार आमी दितलेच, सगळी माहिती जी आसा ती तुमकां तुमचे पर्यंत पावतलेच. हांव तुमच्या माध्यमांतल्यान हो जो डीडी कोसंबे फेस्टिवल ताजे ओपनिंग जी सेरेमनी जी आसतली ती बरोबर 4:30 वरांचेर 24 तारखेक आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री त्याच बरोबर आमचे चीफ सेक्रेटरी आणि सेक्रेटरी ऑफ आर्ट अँड कल्चर त्याच बरोबर म्हजे सयत उपस्थित रावन हे ओपनिंग सेरेमनी किक ऑफ जातली. आणि ह्यो सगळ्यो जाले नंतर आमचे मुखार जो म्हणजे ह्या एकंदरीत हे जे आमचे गेस्ट स्पीकर जे आसात ते गेस्ट स्पीकर आमची कमिटी आमी कॉन्स्टिट्यूट केल्ली आशिल्ली. त्या कमिटी भितर वेगळे वेगळे मान्यवर, तातूंत भितर एडिटर, वेगळ्या वेगळ्या लोकमताचो एडिटर आमचे सद्गुरू पाटील हेवूय आशिल्ले, विवेक मेहता आशिल्ले, मागीर आमचे एक्स IAS ऑफिसर श्रीमान हवलदार हे आशिल्ले, आमचे डायरेक्टर त्या पॅनला भितर आसा अँड अंडर द चेअरमॅनशीप ऑफ मी ही जे गेस्ट स्पीकर जे आसात ते आमी व्हेरीफाय केल्ले आसात. अशे बरेचशे जाणांची नांवां आमच्या मुखार आयिल्ली आशिल्ली. तरी आसतना ह्या नांवांचेर आमी थोडेशे शिक्कामोर्तब केल्ले आसात. तुमच्या माध्यमांतल्यान संपूर्ण गोंयच्या विद्यार्थ्यांक आणि ह्या आवडीच्या विशयाक आशिल्ले सगळ्याक मानेस्तांक हांव आपोवणें दितां की 5 दीस तुमी मोठे संख्येन मुजरत बरोबर वेळाचेर रावन ह्या सिरिजाचो आस्वाद घेवचो आणि इंटलेक्च्युअल जी बुद्धिमत्ता जी आसा ते बुद्धिमत्तेचो एक कस मुखार व्हरपा खातीर तुमी प्रयत्न करचो. हांव सदांच म्हणटा की मनीस जर परजळतलो, यशाचें शिखर जर गाठतलो, प्रत्येक जिवनाच्या मुखार हार्डशिप्स येतात, ट्रेजडीज आयुश्यान भितर घडटा. पण हे सगळें जर ओवर जर करतलो जाल्यार म्हाका दिसता पोशक आहार हो खूब म्हत्वाचो आसा. तो म्हणल्यार बुद्धीक, ब्रेनाक जाय पडटा. आणि हे एक प्रवचन प्रबोधनांतल्यान किंवा व्याख्यानांतल्या मालेंतल्यान आमकां बऱ्योचश्यो काही गोष्टी तेजे मेळपाक शकता आणि जे इम्पॉर्टन्स तेजे महत्व जावपा खातीरूच. आणि हो जो डीडी कोसंबे, दामोदर धर्मानंद कोसंबे हेजें नांव आज जगान परजळलेलें आसा. आमकां सगळ्यांनी मुजरत येवचें अशें सगळ्या गुणेस्त विद्यार्थ्यांक आणि मानेस्तांक आपोवणें. थँक्यू सो मच. सर, फेस्टिवल 3 वर्स बंद आशिल्लो. वेगळी वेगळी कारणां आशिल्लीं. मदीं इलेक्शन आयलें आनी बारीकसो कोवीड आयलो. हे 2 वर्सां कोवीड आयलो म्हणून 3 वर्सां बंद उरिल्लो आशिल्लो. बट फाटले न काय पळयत आसतना मुखार आमी कशें मार्गक्रमण करपाक सोदतात त्या दृश्टिकोनांतल्यान आमचो प्रयत्न हो आसा. आनी कितें आसा?